ग्रहण कालावधीमध्ये गर्भवती स्त्रियांसाठी वेद कधी पाळायचे, कसे पाळायचे याचा मी पूर्ण पत्रिका स्वरूपात तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती टाकली आहे. व त्याच सोबत या कालावधीमध्ये स्त्रियांनी स्पेशली जप किंवा नामस्मरण भगवंताचं करावं, सुंदर असं पोथीपुराण वाचावं व त्याच सोबत आपण जलग्रहण करू शकतो, परंतु जलग्रहण करायच्या वेळेस त्याच्यामध्ये तुळशी पत्र आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे आणि अन्न जे आहे ते आपल्याला पूर्णरित्या त्यागायचं आहे त्या कालावधीपुरतं. त्या कालावधीच्या आधी भरपोट बाळाला आणि आईला पूर्ण पोषण मिळावा म्हणून आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे आणि कालावधी म्हणजे पूर्ण ग्रहण संपल्यानंतर त्या स्त्रीने, गर्भवती स्त्रीने स्नान करायचं. कुठल्याही प्रकारची भाजी चिरायची नाही, सुई हातात घ्यायची नाही, दोरा ओवायचा नाही किंवा मोबाईल जे आहे त्याचा वापर देखील जास्तीत जास्त टाळायचा आहे. त्या कालावधीमध्ये जे दृश्य आपण पाहतो ते दृश्य बाळापर्यंत पोहोचत असतात. जर त्यामध्ये आगळे वेगळे तुम्हाला काही दृश्य दिसले तर त्याचा देखील दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून भगवंतासमोर बसून भगवंताचं नामस्मरण या कालावधीमध्ये करायचं आहे. अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं ग्रहणाबद्दल आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्ही जास्तीत जास्त चॅनल सोबत जोडून राहा. ओम काली जय भवानी.